हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विल हॅव टूचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेणार आहोत. म्हणजेच अशी कोणती सिच्युएशन असते, कोणती परिस्थिती असते, अशी कोणती वाक्य आपण बोलतो तेव्हा विल हॅव टूचा उपयोग हा आपण करू शकतो, तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. पण त्याआधी विल हॅव टूचा उपयोग हा केव्हा करायचा, तर भविष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला करावी लागेल. म्हणजे त्याचा अर्थ काय की आपली इच्छा नाही आहे परंतु तरीही आपल्याला ती गोष्ट करावी लागणार आहे, असे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा विल हॅव टूचा उपयोग हा करायचा असतो. आता त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते आपल्या रोजच्या जीवनातलं. जसं की एखाद दिवशी आपल्याला बरं नसते पण तरीही आपल्याला स्वयंपाक हा करावा लागतो. बरं नसल्यामुळे आपली स्वयंपाक करायची इच्छा अजिबात नसते पण तरीही आपल्याला स्वयंपाक हा करावा लागणारच असतो. मग आपण काय म्हणतो की मला स्वयंपाक करावा लागेल, म्हणजेच इच्छा नसतानाही ती गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे. तर अशा वेळेस जेव्हा आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलतो तेव्हा विल हॅव टूचा उपयोग हा केला जातो. मग आता जेव्हा आपण विल हॅव टूचा उपयोग करतो तेव्हा इंग्रजीमध्ये त्याची रचना कशी असते ते आधी आपण बघून घेऊ. तर इथे बघा, मी इथे लिहिलेलं आहे की रचना कशी असेल. तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते विल हॅव टू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचा असतो. तर आता बघा, आपल्या रोजच्या जीवनातली मी ही काही वाक्य इथे घेतलेली आहेत. आता त्याच्या आपण हे रचनेनुसार इंग्रजी ट्रान्सलेशन करूया. बघा, आता इथे फर्स्ट दिलेलं आहे, तिला तिचा स्वभाव बदलावा लागेल. हे वाक्य आपण बऱ्याच वेळेला काहींच्या बाबतीत बोलत असतो. मग आपण रचना कशी सांगितलेली आहे की सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे मग, तिला, ती, तिला. मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरत असतो तर शी. म्हणून आपण सुरुवातीला काय घेणार आहोत, शी हे कर्ता म्हणून घेणार आहोत. नंतर आपल्याला घ्यायचं असते विल हॅव टू, म्हणजेच काय, तिची इच्छा असो वा नसो पण तिला जर व्यवस्थित राहायचं असेल पुढे तर तिला तिचा स्वभाव बदलावा लागेल, असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो. म्हणून शी विल हॅव टू. काय करावं लागेल आपल्याला, काय घ्यायचं आहे नंतर क्रियापद. क्रियापद आहे बदलावा, म्हणजेच मूळ क्रियापद बदलणे आहे. त्यासाठी आपण चेंज हा शब्द वापरतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत मूळ रूप किंवा पहिला फॉर्म घेणार आहोत त्या क्रियापदाचा, चेंज. सी विल हॅव टू चेंज. तिला बदलावा लागेल. मग ऑब्जेक्ट काय आहे, काय बदलावा लागणार आहे तर तिचा स्वभाव. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, तिच्यासाठी आपण इथे घेणार आहोत हर आणि स्वभावासाठी इंग्रजीमध्ये वापरतो आपण नेचर. बघा, शी विल हॅव टू चेंज हर नेचर. तिचा स्वभाव तिला बदलावा लागेल, म्हणजे तिची इच्छा नसली तरी तिला हे करावंच लागेल. म्हणून आपण इथे विल हॅव टूचा उपयोग हा केलेला आहे. आता नेक्स्ट बघा, तुला औषध घ्यावे लागेल. बघा, इच्छा नसताना औषधही आपल्याला घ्यावंच लागते. म्हणून इथे एक सेंटेन्स घेतलेला आहे मी, तुला औषध घ्यावे लागेल. मग इथे सुद्धा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे तर तुला. मग तुलासाठी आपण वापरतो इंग्रजीमध्ये शब्द यू. नंतर विल हॅव टू, यू विल हॅव टू. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. मग मराठी वाक्यातलं क्रियापद आहे घ्यावे, म्हणजेच काय, घेणे. घेण्यासाठी आपण टेक हा शब्द वापरतो. म्हणून आपण तो त्याच्या पहिल्या रूपातच घेणार आहोत, टेक. यू विल हॅव टू टेक. तुला घ्यावेच लागेल. काय घ्यावे लागेल, ऑब्जेक्ट काय आहे, औषध. मग त्यासाठी आपण वापरतो मेडिसिन. बघा, मेडिसिन. यू विल हॅव टू टेक मेडिसिन. तुला औषध घ्यावे लागेल किंवा घ्यावेच लागेल. लहान मुलांना आपण असं सांगतो की तुला औषध घ्यावेच लागेल. मग इंग्रजीमध्ये कसं म्हणा, यू विल हॅव टू टेक मेडिसिन. आता नेक्स्ट बघा, मला विचारावे लागेल. आता इथे सुद्धा सब्जेक्ट म्हणून काय दिलेलं आहे, कर्ता काय आहे, मला. म्हणून इथे आपण मलासाठी आय वापरतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे विल हॅव टू, आय विल हॅव टू. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे. मग मराठी वाक्यातलं क्रियापद आहे विचारावे, म्हणजेच मूळ क्रियापद विचारणे असं आहे इथे. मग त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत आस्क. ऑब्जेक्ट नाही आहे. आय विल हॅव टू आस्क,
मला त्याला विचारावे लागेल असं जर असतं तर आय विल हॅव टू आस्क हिम, किंवा तिला विचारावे लागेल आय विल हॅव टू आस्क हर, तिला ऑब्जेक्ट शेवटी, पण फक्त इथे दिलेलं आहे मला विचारावे लागेल, म्हणून आपण इथे काय घेतले आय विल हॅव टू आस्क, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तुला इंग्रजी शिकावे लागेल. आता इथे सुद्धा सब्जेक्ट काय आहे, करता काय आहे, तुला, त्यासाठी आपण घेतो यू, नंतर विल हॅव टू, यू विल हॅव टू. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे असते, ते आहे क्रियापद मराठी वाक्यातलं शिकावे, म्हणजेच मूळ क्रियापद शिकणे. त्यासाठी आपण लर्न हा शब्द वापरतो, LEARN, लर्न. मग आपल्याला तो त्याच्या V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, म्हणजेच लर्न. यू विल हॅव टू लर्न, तुला शिकावे लागेल. काय शिकावे लागेल, ऑब्जेक्ट काय आहे, इंग्रजी, म्हणून आपण इथे शेवटी काय घेणार आहोत, इंग्लिश. बघा, यू विल हॅव टू लर्न इंग्लिश, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तुला खावे लागेल. असं सुद्धा वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की तुला आवडत नाही ना तरी पण तुला खावे लागेल. मग आता हे वाक्य इंग्रजीत कसं बोलाल, इथे सब्जेक्ट घ्यायचा पहिले, म्हणजेच करता, तो आहे तुला, तोच त्यासाठी आपण यू वापरतो. नंतर काय, विल हॅव टू, म्हणजे एक प्रकारे इथे सक्ती दाखवलेली आहे की तुझी इच्छा असो वा नसो तुला हे करावेच लागेल, म्हणून आपण कशाचा उपयोग करतो, विल हॅव टूचा. म्हणून आपण घेतला आहे यू विल हॅव टू. काय करावे लागेल, इथे क्रियापद काय दिलेलं आहे, खावे, म्हणजेच मूळ क्रियापद इथे खाणे असं आहे, म्हणून आपण खाण्यासाठी काय शब्द वापरतो इंग्रजीमध्ये, इट, म्हणून आपण शेवटी इथे घेणार आहोत इट हे V1 फॉर्ममध्ये. इथे ऑब्जेक्ट दिलेलं नाही आहे म्हणून फुल स्टॉप द्यायचा. इथे जर असतं की तुला ही भाजी खावी लागेल, मग इथे तुम्ही त्याप्रमाणे ऑब्जेक्ट म्हणून ही भाजी असं लिहू शकता किंवा बोलू शकता, यू विल हॅव टू इट, फक्त तुला खावे लागेल, म्हणून आपण फक्त इटपर्यंत इथे घेतलेला आहे, ऑब्जेक्ट दिलेला नाही आहे. आता नेक्स्ट बघा, तुला करावे लागेल. बघा, एखादी गोष्ट एखादी व्यक्तीची करायची इच्छा नसते, पण आपण काय म्हणतो, तुझी इच्छा असो नसो तुला हे करावेच लागेल. मग आता इथे सुद्धा सब्जेक्ट म्हणजेच करता आहे तुला, त्यासाठी आपण घेणार आहोत यू, विल हॅव टू, यू विल हॅव टू, तुला करावे लागेल. काय, तुला करावे लागेल. मग इथे क्रियापद काय दिलेलं आहे, करावे, म्हणजेच मूळ क्रियापद आहे करणे. मग करणे यासाठी आपण डू हा शब्द वापरत असतो, म्हणून आपण इथे तो V1 फॉर्ममध्येच घेणार आहोत, यू विल हॅव टू डू, म्हणजेच काय, तर तुला करावे लागेल, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तुला यावे लागेल. बघा, बऱ्याच वेळा हे सुद्धा वाक्य बोलतो, तुला वेळ असो किंवा नसो, काहीही कारण सांगायचं नाही किंवा एक्सक्युजेस सांगायचे नाही, तुला यावंच लागेल, म्हणजेच इथे सुद्धा तुम्ही कशाचा उपयोग करणार, विल हॅव टूचा. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये तुला हा करता आहे, यासाठी आपण इंग्रजीत यू घेतो, त्यानंतर घ्यायचं आहे विल हॅव टू, आणि क्रियापद इथे यावे म्हणजेच येणे हे आहे, मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कम हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत कम, यू विल हॅव टू कम, अशा प्रकारे, म्हणजे तुला यावे लागेल, अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं. आता इथे बघा, हे लास्ट सेंटेन्स आहे, मला जावे लागेल. आता हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्सचं विल हॅव टूचा उपयोग करून तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. ते ट्रान्सलेशन मी कमेंट बॉक्समध्ये चेक करणार आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरसुद्धा करा, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.